आपण पाहतो एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। सीएसएमटी स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। ऐन गर्दीच्या वेळी आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी, कारण सीएसएमटी स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन पुकारलंय। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेत। सूरज, सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आहेत। रेल्वे कर्मचारी अचानक आंदोलनाला बसलेत, नेमकं कारण काय? काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे एक अपघात घडला होता आणि त्या अपघातामध्ये काही जी माणसं प्रवासी जे होते ते रेल्वेतून बाहेर पडून काहींचा मृत्यू झाला होता। आणि त्यानंतर रेल्वे पोलिसांनी जे आहे चौकशी लावली होती। त्या चौकशी दरम्यान काही इंजिनियरवरती, रेल्वेच्या इंजिनियर लोकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। आणि त्याचमुळे त्याचा निषेध म्हणून हे सर्व कर्मचारी जे आहेत ते आता सीएसएमटी स्थानकावरती आंदोलनाला बसलेले आहेत। त्यांची अशी मागणी आहे की हा जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने केला गेलेला आहे। त्या इंजिनियरची यामध्ये कोणतीही चुकी नाहीये। त्यामुळे कुठेतरी हे सर्व जे वर्कर आहेत ते आता आंदोलनाला बसलेले आहेत। आणि त्यामुळे कुठेतरी ऐन जेव्हा कार्यालय सुटण्याची वेळ असते, चाकरमानी जे आहेत ते मुंबईकडून आपल्या घराकडे जायला निघत असतात, तर तेव्हाच हा संप पुकारल्यामुळे कुठेतरी वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। आता रेल्वे अधिकाऱ्यांकडून जे कर्मचारी आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, मोठ्या शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते सर्व जे रेल्वेचे अधिकारी करत आहेत। आता हे पाहणं महत्वाचं आहे की जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला इंजिनियर वरती तो मागे घेण्यात येईल का, आणि आता अधिकाऱ्यांकडून हे जे कर्मचारी आहेत त्यांची समजूत काढण्यात येईल का, हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। पण आता ऐन कार्यालयाच्या वेळा सुटत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हा जो फटका जो आहे तो प्रवाशांना बसत आहे। कारण आता नुकतेच 7 वाजलेला आहे, तर कार्यालयीन वेळा संपलेला आहेत आणि जे मुंबईकर असतात, जे चाकरमानी असतात ते आपापल्या घरी जायला निघतात आणि अशाच ऐन वेळेला हा जो संप पुकारला गेला आहे। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना जो आहे आणि चाकरमान्यांना फटका बसत आहे आणि म्हणून कुठेतरी सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती गर्दी वाढलेली आहे आणि वाहतूक जी आहे प्राची विस्कळीत झालेली आहे। नक्कीच सूरज, या आंदोलनासंदर्भात या कर्मचाऱ्यांनी काही माहिती आधी दिली होती का, किंवा परवानगी घेण्यात आली होती का? त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे? निश्चितपणे या आधी देखील ज्या कर्मचारी जे आहेत जे आंदोलन करत बसलेले आहेत त्यांनी रेल्वे पोलिसांसोबत चर्चा केली होती। जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने केला गेलेला आहे। जर का असं असेल, इंजिनियर आणि पोलीस ह्याच्यामधला हा तो वाद आहे तो रंगलेला आहे। जर का सगळ्या गोष्टी तुम्हालाच माहिती असतील मग सगळ्या गोष्टी तुम्हीच करा, असं देखील या दोघांमध्ये म्हणजे जीआरपी आणि कर्मचारी यांच्यामध्ये वाद रंगलेला पाहायला भेटला होता। आणि त्यानंतर तुम्ही हा जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेलेला आहे तो मागे घ्या, ही देखील मागणी लावली होती। जर का तुम्ही मागे नाही घेतलात तर आम्ही आंदोलन पुकारू, असं देखील एक इशारा जो आहे तो पोलिसांना, रेल्वे पोलिसांना दिला गेला होता। मात्र सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो मागे घेण्यात आला नाही आणि म्हणून कुठेतरी हे आंदोलन जे हा जो संप जो आहे कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे। आताच्या सद्यस्थितीला जे अधिकारी आहेत रेल्वेचे त्यांच्याकडून जे समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे। आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की जे कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे, जे आंदोलन करत बसलेले आहेत त्यांची समजूत निघेल का, आणि मुख्यतः म्हणजे जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेलेला आहे इंजिनियर्सवरती तो मागे घेण्यात येईल का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्राची, सूरज, या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय खरं तर या आंदोलनाचा नाहक त्रास तिथल्या प्रवाशांना देखील भोगावा लागतोय। या प्रवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे? निश्चितपणे आता कार्यालयीन वेळा सुटतात, संपूर्ण जे मुंबईकर असतात, चाकरमानी जे असतात ते आपापल्या घरी जायला निघतात आणि मोठ्या प्रमाणात ही वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। आणि त्यामुळे या सर्व गोष्टीचा त्रास जो आहे तो या प्रवाशांना बसलेला आहे। त्यांच्या प्रवाशांची देखील जेव्हा आपण प्रवाशांसोबत चर्चा केली तेव्हा देखील त्यांची एकच मागणी आहे की जी काही चुका झाल्या लवकरात लवकर सोडून जी रेल्वे जी आहे जी विस्कळीत झालेली आहे ती पुन्हा एकदा सुरू करावी, लवकरात लवकर सुरू करावी। कारण मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावरती जी गर्दी आहे ती वाढत आहे आणि जर का हा संप आता सुरू राहिला तरी अनेक मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती रेल्वे स्थानकावरती वाढू शकते। आणि त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा। जे रेल्वे अधिकारी आहेत त्यांनी लवकरात लवकर या कर्मचाऱ्यांची समजूत काढावी आणि हा जो संप पुकारला गेलेला आहे तो मागे घेण्यात यावा, अशी देखील मागणी काही रेल्वे प्रवाशांनी केलेली आहे। मात्र आता हेच पाहणं महत्त्वाचं आहे की सदोष मनुष्यवधाचा
गुन्हा दाखल केलेला आहे तो मागे घ्या, ही जी मागणी लावलेली आहे ती मागणी पूर्ण होईल का आणि त्यानंतर हा संप थांबला जाईल का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. प्राची, सूरज, हे रेल्वेचे अधिकारी जे त्या ठिकाणी समजूत काढण्यासाठी आलेत ते समजूत नेमकी कशी काढतायत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? निश्चितपणे रेल्वेचे अधिकारी आता ज्या कर्मचाऱ्यांनी समजूत काढत आहेत ते त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जो काही तुमचा प्रश्न, जे काही तुमच्या मागण्या आहेत त्या आपण पुन्हा एक बैठक लावूया. त्या बैठकीमध्ये तुम्ही तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या रेल्वे पोलिसांसमोर मांडा. जी काही सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेलेला आहे तो कशा पद्धतीने केला गेलेला आहे, मुंबई पोलिसांनी माफ करा रेल्वे पोलिसांनी नेमकं काय कुठल्या चुकीच्या अनुषंगाने हा जो गुन्हा दाखल केला गेलेला आहे इंजिनियर्स लोकांवरती, ते आपण सगळ्या गोष्टी तपासून त्यानंतर यामध्ये आपण सुवर्ण मध्ये काढू. अशा पद्धतीने जे आहे ते रेल्वे अधिकारी आहेत ते या कर्मचाऱ्यांची समजूत काढत आहेत. मात्र आम्ही याआधी वारंवार म्हणालो होतो की इंजिनियर्सची यामध्ये काय चुकी आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल का केला जातो आहे, या सर्व गोष्टी असताना त्यांच्यावरती तो अन्याय होत आहे. नक्कीच सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आताची लाईव्ह दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता. CSMT स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं.